काही वेळाने ते दोघं सोबतच घरी जायला निघाले. राधाचं आधीच पार्किंगमध्ये आली होती. रुद्रने पण कार अशा ठिकाणी उभी केली होती की तिथे त्यांना कोणी पाहणार नाही. काही वेळाने ते दोघं त्यांच्या घरी पोहोचले. रुद्रने तिला सांगितल्याप्रमाणे ती तिला लागणाऱ्या गोष्टी पॅक करत होती. तोच रुद्रला अक्षयचा फोन आला आणि त्याला अजून एक गोष्ट माहिती पडली. तेच तो रुद्रला सांगत होता. ऑफिसमधील मंदाबद्दल समजले होते. तिला पण प्रशांत आवडत होता आणि अक्षयला तिच्याबद्दल माहिती पडले म्हणून त्याने रुद्रला फोन करून सांगत होता. अक्षय रुद्रला म्हणाला, तुझ्याकडे वेळ असेल तर आपण आताच तिकडे जाऊया, नाहीतर ती मंदा निघून जाईल. बरं ठीक आहे, मी येतोच तिकडे. तू मला ॲड्रेस पाठव कुठे जायचं ते. हो, मी तुला लोकेशन पाठवतो. आणि त्याने फोन ठेवला आणि लोकेशन पाठवले. रुद्र राधाजवळ जाऊन तिला मिठीत घेत, बायको अर्जंट काम आले आहे, मी आलोच, जोपर्यंत तू खाऊन घे, एवढं बोलून तो निघून गेला. काही वेळाने त्या लोकेशनला पोहोचला. ती जागा रुद्रला फारशी आवडली नाही, पण त्याचा नाईलाज होता. तोच अक्षयपणा तिथे आला आणि ते मंदाच्या घरी जायला निघाले. त्यांनी तिच्या घराची बेल वाजवली आणि काही वेळाने दरवाजा ओपन झाला. पण ती मंदा नव्हती, ती दुसरीच होती. अक्षय पुढे होत, ते आम्हाला मंदाला भेटायचं आहे. हो आहे ना मंदा, आत आहे, तुम्ही बसा ना, या. त्या दुसऱ्या मुलीने त्यांना आत बोलावले. ती मुलगी आत येऊन मंदाला आवाज देऊ लागली, तुला भेटायला कोणीतरी आलाय म्हणून. मंदा किचनचे काम करून रुमालाला हात पुसत बाहेर आली आणि समोर या दोघांना बघून एकदम शॉक झाली. तिने घाबरतच रुद्रकडे पाहत सर म्हटले. रुद्र तिच्याकडे पाहत, हे बघ, घाबरू नकोस, आम्ही तुला काहीही करणार नाही, फक्त आम्हाला तुझ्याकडून काही माहिती पाहिजे आहे, ते तू आम्हाला सांग. हो विचारा सर, तुम्हाला काय विचारायचे आहे. पण त्याआधी सर कसे आहात, आता ठीक आहेत ना, कुठे आहे. आणि तिने काळजीने विचारले. रुद्र तिच्याकडे पाहत, प्रशांतला उपचारासाठी लंडनला पाठवले आहे. अजून तरी काहीच त्याला शुद्ध आलेली नाहीये, पण मनापासून खात्री आहे प्रशांत लवकरात लवकर बरा होईल. मी जे तुला विचारेल ते मला खरं खरं सांग. हो सर सांगते. तुझं आणि प्रशांतचं एकमेकांवर प्रेम होतं ना. होतं नाही सर, आता पण आहे, पण प्रशांतचं आधीच लग्न झालं आहे, तुला माहिती असूनही तू प्रशांतवर प्रेम केलंस. सर मान्य आहे, त्यांचं लग्न झाले होते, पण प्रशांत सर पण माझ्यावर खूप प्रेम करत होते. त्यांना मायरा मॅडमपेक्षा माझी जास्त काळजी वाटत होती. खरं तर आधी मी पण या गोष्टीपासून लांब होते, कारण सर खूप मोठे आणि मी अशी छोट्या घरातील, ते का म्हणून मला पसंत करतील असे मला वाटायचे. पण हळूहळू आम्ही बोलू लागलो, आमच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झाले. मी आता पण त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते की त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे. प्रशांतबद्दलची काळजी बघून रुद्र तिच्याकडे पाहत, मी तुझ्यावर विश्वास ठेवला तर माझं काम करशील. नक्की करेल, आणि माझ्यामुळे प्रशांत सर बरे होणार असतील तर मी वाटेल ते करायला तयार आहे. बरं ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला प्रशांतजवळ पाठवतो. मी त्याचा भाऊ असलो तरी माझ्यापेक्षा तू प्रशांतच्या जवळ होतीस, त्याला चांगलं ओळखूनही होती. सर मी नक्की करेल तुम्हाला मदत. बरं ठीक आहे, तू तुझं लागणारं सामान पॅक करून ठेव. जमले तर तुला लंडनला जावं लागेल. तिथे जाऊन तू प्रशांतकडे पूर्ण मनाने लक्ष द्यायचे. मला माझा भाऊ पहिल्यासारखा हसत खेळत मला पाहायचा आहे. हो सर, तुम्ही म्हणाल तसंच मी करेल. सर अजून तुम्हाला सांगायचं आहे, काही दिवसांपूर्वी काही माणसं माझ्याबद्दल विचारत होती. मला वाटतं मायरा मॅडमनी सांगितले असावे, कारण मायरा मॅडमला आमच्याबद्दल समजले होते. त्याच दिवशी त्यांनी मला ऑफिस सोडायला भाग पाडले होते आणि मॅडमचे हे वागणे प्रशांत सरांना पण आवडले नव्हते, म्हणून ते कधी कधी मला भेटायला इथे पण येत होते. पण मॅडमला समजले होते आम्ही बाहेर भेटतो म्हणून त्यांनी आम्हाला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. पण त्यानंतर प्रशांत सर सोबत तसे झाले. मंदा, तू मायराची अजिबात काळजी करू नकोस, तिला काहीही समजणार नाही, फक्त तू पूर्ण मनाने आम्हाला मदत कर. सर मी प्रशांत सरांसाठी तुम्हाला मदत करायला तयार आहे. बरं ठीक आहे, पुढे काय करायचं हा अक्षय तुला सांगेल, तुझी काळजी घे, आम्ही निघतो. एवढं बोलून रुद्र आणि अक्षय निघून जातात. अक्षय आणि रुद्र गाडीत बोलत असतात, आपल्याला मंदावर विश्वास ठेवायला हवा, कदाचित तिच्यामुळे प्रशांत ठीक झाला तर खूप चांगले होईल. अक्षय तू स्वतः याच जातीने लक्ष घाल. हो रुद्र, तू काळजी करू नकोस, मी जाईल मंदासोबत तिकडे, तिला सगळं समजावून इकडे येईल आणि मला खात्री आहे मंदा प्रशांतची काळजी घेईल. हो मला पण हेच हवं आहे. लवकरात लवकर प्रशांत शुद्धीवर यायला पाहिजे आणि तो ज्या दिवशी शुद्धीवर येईल तो दिवस मायराचा शेवटचा असेल. बराच वेळ ते दोघं बोलत असतात. अक्षयला एका ठिकाणी काम होतं म्हणून तो तिथेच उतरला आणि रुद्र पुढे निघून गेला. काही वेळाने तो घरी पोहोचला. राधाने साडी नेसली होती. तिला नेसता येत नव्हती तरी नेसायचा प्रयत्न तिने केला होता, पण त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती. रुद्रचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला असं पाहताना ती अजूनच लाजते. रुद्र तिच्याजवळ येत तिच्या गालावरून हात फिरवत, बायको किती लाजतेस तू, नवरा आहे तुझा, पूर्ण हक्क आहे त्याचा तुला पाहायचा. आणि तो तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर केस करतो आणि नंतर मिठीत घेतो. बायको मी कितीही दमलो असलो आणि तुझा हात फ्रेश चेहरा आणि तुला असं घट्ट
मिठी मारली की मी सगळं विसरून जातो. आय लव्ह यू बायको. ती शांतपणे त्याच्या मिठीत असते, काहीच बोलत नाही. बायको काही खायला बनवलं आहे का? मला खूप भूक लागली आहे. ती त्याच्याकडे पाहत मॅगी खाणार? तो हसून हो म्हणून मान हलवतो. ती पटकन किचनमध्ये जाते आणि मॅगी बनवते. इकडे रुद्र पण फ्रेश व्हायला जातो. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो. ती पण मॅगी घेऊन नुकतीच त्याच्या रूममध्ये आलेली होती. तो शर्टलेस असल्यामुळे तिला लाजल्यासारखं होतं आणि रुद्रचं लक्ष तिच्याकडे जातं. त्याला समजतं ती लाजली आहे. तो मुद्दाम हळूहळू चालत तिच्याजवळ जातो आणि तिचा चेहरा उंजळीत पकडून तिला पुन्हा किस करू लागतो. खूप प्रेमाने तो तिला किस करत होता. आता त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावरून फिरत होते. ते फिरत फिरत तिच्या मानेवर आले आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहारत होती. कुठेतरी हा स्पर्श तिला पण हवा होता, पण ती त्याला थांबवते. आपल्याला जायचं नाही का? हो जायचं आहे, पण त्याआधी माझ्या या लाडाच्या बायकोचे लाड तरी करू दे मला. आणि तो त्याचा हात तिच्या कमरेवरून फिरवतो. आता त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात आणि त्याचा स्पर्श तिला वेड लावत होता. तो तिला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन जातो. राधा तर लाजून एवढी लाल झाली होती की त्याच्याकडे पाहत पण नव्हती. रुद्र थोडा खाली सरकून तिचा पदर बाजूला करतो आणि तिच्या पोटांवरून त्याचे ओठ फिरवत असतो. त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडून उसाचे बाहेर पडत होते आणि तो आवाज ऐकून रुद्र खूप प्रेमाने तिचे लाड करत असतो. तो हळूहळू वर येतो आणि पुन्हा तिच्या मानेजवळ ओठ फिरवत असतो. आता राधाचे हात पण त्याच्या उघड्या अंगावरून फिरत होते. तिच्या नाजूक हातांचा स्पर्श होताच तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्या कपाळावर किस करतो आणि पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिला भान हरपून किस करत असतो. आता राधा पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती. बराच वेळ दोघं एकमेकांना किस करत असतात. काही वेळाने बाजूला होतात. रुद्र तिला मिठीत घेतो. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत असते. ती त्याच्या छातीवरून हात फिरवत, अहो आपल्याला जायचं आहे ना? हो जायचं आहे, पण तू मला माझ्या नावाने हाक मार, मग जाऊया. ती नजर चोरत, अहो काय हे, प्लीज ना स्वीटी. तशी ती खाली नजर टाकून रुद्र म्हणते. रुद्र तिच्यावरून येत, खाली नाही, माझ्या डोळ्यात पाहा आणि बोल. तशी ती तिचे दोन्ही हात त्याच्या मानेजवळ गुंफते आणि त्याच्या डोळ्यात पाहत रुद्र म्हणते. तसा तो अजूनच तिच्या ओठांना स्मूच करतो आणि बाजूला होत, चल आता जाऊया. आणि तू साडी नाही घातली तरी चालेल, तू ड्रेस घातला तरी चालेल मला. तशी ती हो म्हणून मान हलवते आणि उठून तिचा ड्रेस घेऊन चेंज करायला जाते. तसा रुद्र तिला आवाज देतो. तशी ती थांबते आणि त्याच्याकडे पाहत काय म्हणून विचारते. रुद्र हसत, मी पण येऊ का तुला मदत करायला ड्रेस चेंज करण्यासाठी? तशी ती त्याच्याजवळ येऊन त्याला फटका मारून आत पडत जाते आणि बाथरूमच्या दरवाजातून त्याला टुकटुक करत आत जाते. तिचे ते वागणे बघून रुद्रला खूप हसू येते. काही वेळाने ती बाहेर येते आणि राधा तिचं सामान घेऊन त्याच्यासोबत जायला निघते. राधाच्या मनात धाकधूक होती, पण ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असते. तिच्या चेहऱ्यावरील उडालेला गोंधळ बघून रुद्रला समजले होते. ते काही वेळाने त्यांच्या इथे पोहोचले. ते बघून तर राधा एकदम शॉक झाली, कारण तिने कधीच एवढा मोठा पॅलेस पाहिला नव्हता. रुद्रने गाडी थांबवली आणि बावरलेल्या राधाचा हात हातात घेतला. तशी ती त्याच्याकडे पाहत, अहो ती काही बोलणार? तोच रुद्र तिच्या ओठांवर बोट ठेवत, काहीही बोलू नको, मी जे बोलतो ते शांतपणे ऐक. तो तिचा हात हातात घेत, तुला वाटत असेल आपण एवढ्या मोठ्या घरात आलो तर मी किंवा घरातील तुझ्याशी कसे वागतील, तर तू अजिबात काळजी करू नकोस. घरातील तुझ्याशी कसेही वागले तर तू अजिबात मनाला लावून घ्यायचे नाही, कारण तुझा नवरा तुझ्याशी नेहमी चांगला वागेल. त्याला त्याच्या घरच्यांपेक्षा तू प्रिय आहे आणि तू स्वतःला कमी समजू नकोस. तू खूप चांगली आहेस. तुझे मन स्वच्छ पाण्याप्रमाणे आहे. ते गढूळ पण झाले तरी तुझा स्वभाव बदलणार नाही याची खात्री आहे मला. म्हणून तर तू माझ्या हृदयात राज्य करतेस बायको. तो तिच्या कपाळावर किस करत, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. बरं चल जाऊया आत. ते दोघं खाली उतरले आणि आत जायला लागले. त्यांच्या मागे त्यांचं सामान घेऊन 2 नोकर आले. रुद्र त्यांच्याकडे पाहत, माझं सामान माझ्या रूममध्ये ठेवा आणि मॅडमचा माझ्या रूमच्या शेजारच्या रूममध्ये ठेवा. हॉलमध्ये सगळे बसलेले असल्यामुळे ते रुद्र आणि राधाकडे पाहत होते. तोच मायरा तिच्या रूममधून बाहेर येते आणि त्या दोघांकडे पाहते. खरं तर राधाला तिथे पाहून तिला आश्चर्य होत होतं, पण ती काही नाही बोलत. पण शांत राहील ती मायरा कसली? ती आईकडे पाहत, आई आजकाल कोणीही इथे राहायला येत जाईल, आपलं घर काही आश्रम नाहीये. तिचं बोलणं रुद्रला ऐकू येताच रुद्र तिच्याकडे रागाने पाहत, मायरा तुला नाही वाटत तू आजकाल खूप जास्त बोलायला लागली आहेस म्हणून? आई आणि बाबा त्या दोघांना शांत करतात. रुद्र त्यांच्या सगळ्यांवरून नजर फिरवत, मी हिला आजीसाठी आणली आहे, ही पूर्णपणे आजीची काळजी घेईल आणि याबद्दल मला अजिबात चर्चा नकोय. तरी मायरा बोलली, घरातील लोक काय कमी झाली होती की आजीसाठी ही बाहेरची आणली? रुद्र जोराने ओरडत, आई बाबा तुम्हाला वाटत असेल मी इथे थांबावं तर मला ह्या बाईपासून अजिबात त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. हिचा तर स्वभावच आहे लोकांना दुखवायचं आणि तुम्ही हिला जास्त डोक्यावर बसवलं आहे.
पण हिचं खरं रूप जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्हीच तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखवणार. मला आता जास्त चर्चा नको आहे. खरं तर राधाला तिथे रुद्र घेऊन आला होता, पण हे त्याच्या आईबाबांना पण आवडलेलं नव्हतं. पण त्या रुद्रसाठी शांत होत्या. रुद्रची आई राधाला सांगते, तुझी रूम ती आहे, तू जाऊ शकते. तशी राधा खाली मान घालून तिच्या रूमकडे जायला लागते. रूममध्ये जातच असताना इकडे तिकडे पाहत जात असते. त्या घरात कशाची म्हणून कमी नव्हती. कमी होती ती एकमेकांबद्दलच्या प्रेमाची, आपुलकीची. ती तिच्याच विचारात चालत येत होती. आणि हे रुद्रला त्याच्या रूममधून दिसले होते आणि तो बाहेर येऊन इकडे तिकडे बघू लागला. त्याला समोर कोणी दिसले नाही. त्याने पटकन राधाचा हात पकडून तिला आत रूममध्ये ओढले आणि दरवाजा बंद केला. हे सगळं अचानक घडल्यामुळे ती पूर्णपणे गोंधळली होती, पण त्यात पण कमालीची क्यूट दिसत होती. रुद्र तिच्या गालावरून हात फिरवत, किती घाबरलीस बायको? हो, तुम्ही असे अचानक ओढले तर मी घाबरली. बायको, आज घरी तुझ्याबद्दल सगळ्यांना माहिती असते, तर तू आपल्या रूममध्ये माझ्यासोबत एकाच बेडवर झोपली असती. पण बायको, मी तुझ्याबद्दल सांगेल लवकरच. मला पण नाही आवडत असे सगळ्यांपासून तुला लपवून भेटायला. बायको आहे माझी, पूर्ण हक्काने मी भेटू शकतो तुला. बायको, इथे सगळं काही आहे, पण प्रेम विश्वासच नाही आहे. राधा त्याच्याकडे पाहत, तुम्ही माझ्याबद्दल सगळ्यांना सांगितले की आपण दोघे मिळून सगळ्यांना प्रेमाने जवळ आणू आणि मला खात्री आहे सगळं ठीक होईल. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. रुद्र हसत, बायको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो शेवटपर्यंत राहील. कितीही काहीही झालं तरी माझा तुझ्यावरचा विश्वास तुटणार नाही. अहो, ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यात आधी तुम्ही थोडं कमी चिडत जा. खूप पटकन राग येतो तुम्हाला. असं राग करून काही होणार आहे का? शांततेत बसून पण सगळं काही होऊ शकतं. तो तिला मिठी मारत, हो, आता मात्र बायको म्हणेल तसं ऐकावं लागेल मला. ती त्याच्याकडे खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्या गालावरून हात फिरवत, बायको, काय झालं, अशी का पाहते? अहो, मला लहानपणापासून खूप प्रेम कमी मिळालं आणि तुम्ही तर मला नेहमी भरभरून प्रेम देतात, किती प्रेमाने जपतात मला. बायको, तू आहेसच तशी, म्हणून तर हा रुद्र प्रेमात वेडा आहे तुझ्या आणि मला वाटतं तू पण माझ्या प्रेमात वेडी होत आहेस. तशी राधा लाजते, तिचा चेहरा उंदळीत घेऊन, बायको, किती लाजणार आहेस अशी, आणि तो तिच्या कपाळावर किस करतो. तशी राधा त्याला पटकन मिठी मारते. रुद्र खरंच राधाच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासाठी त्याच्यात हळूहळू का होईना बदल झालेला होता. त्याने तिच्यासोबत लग्न केल्यापासून सतत तिचा विचार करत होता. तिच्यावर रागवला, ओरडला तरी प्रेमाने तिला जवळ घेत होता, भरभरून प्रेम करत होता. दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात. तो तिला मिठीतून बाजूला करत, राधा, तू तुझ्या रूममध्ये जा, कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम व्हायचा. तशी राधा मान हलवून हो म्हणते आणि तिच्या रूममध्ये जायला लागली. तोच दरवाजापर्यंत जाणार तोच त्याने तिला पुन्हा आवाज दिला. तशी ती थांबली. तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या ओठांना स्मूच केले आणि हसत तिच्याकडे पाहत, मला काय मिळणार? तशी राधाने पण हसत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ते दोघं भान हरपून एकमेकांना किस करू लागले. काही वेळाने ते बाजूला झाले. राधा लाजत तिच्या रूममध्ये निघून गेली आणि रुद्र पण हसत बेडवर आडवा झाला. ती पण तिच्या रूममध्ये येऊन बेडवर पडली आणि प्रेमाने तिच्या ओठांवरून हात फिरवू लागली. बराच वेळ दोघं त्यांचे क्षण आठवत होते आणि गालातल्या गालात हसत होते. तोच मायरा तिला बाहेरून आवाज देत होती. तशी राधा उठली आणि दरवाजा ओपन केला. समोर मायराला बघून राधा गोंधळली, पण नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे पाहत, मॅडम, तुम्ही कशा आहात? काही काम होतं का तुम्हाला? मी ठीक आहे. हो, काम तर आहेच मला तुझ्यासोबत. राधा, तू कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. तो रुद्र काय म्हणून तुला इथे घेऊन आला आहे काय माहिती. पण जेव्हा राधा रुद्रला पण कळेल की तू कशी आहे, मग बघ तो कसा फेकतो तुला. मायरा मनाला येईल ते राधाला बोलत होती आणि राधा शांत होऊन ऐकत होती. कितीही काही झालं तरी राधा तिला उलट उत्तर देणार नव्हती. आणि रुद्र तुझी आता वरवर करत आहे, पण त्याचं काम झालं की बघ तुझ्यासोबत काय करेल. मायरा असं बोलताच राधाला वाईट वाटत होतं. ती काही न बोलता शांत उभी असते. बरं, आता तो तुला इथे घेऊन आला आहेस तर जे काम सांगितले आहे ते तू कर. उगाच घरच्या लोकांमध्ये ढवळाढवळ करू नकोस. एवढं बोलून मायरा निघून गेली. ती गेल्यावर राधाने दरवाजा बंद केला आणि विचार करत, मायरा मॅम, तुम्ही काहीही बोलल्या तरी माझे हे घर आहे. सून आहे मी या घरची, बायको आहे मी रुद्रची आणि या घरातील लोकांना एकत्र आणायचे काम माझे आहे. यासाठी मला सगळ्यांची प्रेमाने वागायची खूप गरज आहे. राधा मनात विचार करत होती. ती विचार करत शांत चेअरवर बसते. काही वेळाने राधा आणि रुद्र सोबतच खाली येतात आणि जेवायला बसतात. रुद्रने सांगितल्याप्रमाणे राधा शांत होती आणि जेवण करत होती, पण मायराचे मात्र टोमणे चालूच होते. सगळ्यांनी शांततेत जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. राधा पण फ्रेश होऊन सोफ्यावर बसून विचार करत होती. तोच तिला कसला तरी सुगंध आला आणि तो गॅलरीमध्ये गेली तर तिच्या रूमच्या समोर गार्डन होतं आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. त्याचा सुगंध येत होता. राधा मनात विचार करत, खरंच किती सुंदर आहे हे सगळं. अगदी स्वप्न पाहतो तसं, पण खरंच आहे. आणि घरातील सगळे पण चांगले वाटले मला. माझं मन सांगते की सगळं ठीक होईल. या मायरा मॅमने काहीतरी घोड नको करायला.
ती आनंदी होऊन सगळं पाहत होती आणि तोच रुद्र तिला मागून मिठी मारतो. अशी अचानक मिठी मारल्यामुळे घाबरली ती. घाबरून त्याच्याकडे पाहत, अहो किती वेळा घाबरवणार आहात मला? सॉरी बायको, मला तुला घाबरायचे नव्हते. बरं ते सोड, इथे काय करते? अहो ते गार्डनमधील फुले बघत होते. किती सुंदर आहे सगळं, आवडले मला खूप. बायको तू जेव्हा हक्काने इथे येशील ना, मी तुला रोज घेऊन जाईल तिथे आणि तो दिवस पण लवकरच येईल. तू अशीच माझी साथ दे. तुझ्या साथीने मिळून आपण सगळं काही सोडवूया. हो अहो बायको, ती मायरा जी काही टोमणे मारेल ना, ते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. जास्त मनावर घ्यायचं नाही. त्या मायराचा स्वभावच आहे तसा. अहो मी काहीही मनावर घेत नाही आहे. मला फक्त आपल्या घरचे सगळे प्रेमाने एकमेकांशी वागताना पाहायचे आहे. बायको एक दिवस नक्की येईल, पण बायको त्या मायरामुळे तू नाराज होऊ नकोस. तुला नाराज झालेलं नाही पाहू शकत मी. अहो ठीक आहे मी, तुम्ही काळजी करू नका. तो खाली चेअरवर बसतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो. ती पण शांतपणे त्याच्या छातीवर डोकं टेकवून बराच वेळ दोघं तसेच शांत बसलेले असतात. तोच थंडगार वाऱ्याची झुळूक येते आणि राधा शहारते. रुद्र राधाच्या पाठीवरून हात फिरवत, बायको थंडी वाजते. राधा एवढंच बोलते आणि तो तिला तसाच उचलून रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर झोपवतो. तिच्या डोळ्यात पाहत असतो. तोच राधा त्याला म्हणते, तुम्ही इथे असे आहात आणि तुमच्या रूममध्ये कोणी गेलं तर? बायको त्याची काळजी तू करू नकोस. आणि तो तिच्या अंगावरून आला. अहो काय करता, इथे मायरा मॅम कधीही येऊ शकतात आणि त्यांनी तुम्हाला असं माझ्यासोबत पाहिलं तर काय म्हणतील? रुद्र हसत, आधी तिला इथे येऊ तर दे, मग पुढचं बघूया. अहो प्लीज ना, मला भीती वाटत आहे. तुम्हाला असं माझ्यासोबत पाहिले तर घरातील काय म्हणतील? राधा किती घाबरणार आहेस? आणि मी नवरा आहे तुझा आणि घरातील कोणीही आले तरी काही होणार नाही, कारण या रूममध्ये इकडून तिकडच्या रूममध्ये जायला एक जागा आहे आणि त्याबद्दल फक्त मलाच माहिती आहे. म्हणून तर तुला ही रूम राहायला दिली ना मी, म्हणजे रात्री मला माझ्या बायकोला असं जवळ घेऊन झोपता येईल. राधा फक्त त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. बायको, आणि तुला माहिती आहे तू मला नेहमी माझ्याजवळ पाहिजे आहेस आणि इथे मी जरी माझ्या रूममध्ये असलो तरी मला बोलवायला कोणीही येणार नाही. म्हणून तर मी माझ्या बायकोजवळ आलो ना झोपायला, कारण मला माझ्या बायकोला मिठीत घेऊन झोपायचं आहे आणि तशी सवयच झाली आहे मला. राधा त्याच्या डोळ्यात पाहत, अहो तुम्ही ना नारळ आहात. बाहेरून कितीही कडक असला तरी आतून गोड आहात. रुद्र हसत, आता माझी बायकोच मला गोड म्हणत आहे बाबा. तशी राधा त्याला पटकन मिठी मारते. राधा त्याच्या छातीवरून हात फिरवत, अहो मी काही विचारले तर सांगाल? रुद्र पण तिच्या केसांवरून हात फिरवत, हो विचार ना बायको. तुम्ही त्या रात्री मला भेटला होता त्या दिवसापासून तुम्ही किती ओरडत होता माझ्यावर. बायको, मग तू वागतच तशी होती. कुठे जायचं माहिती नव्हतं. त्यानंतर अशी काही वागत होती, मी जे सांगायचो ते तू ऐकतच नव्हती म्हणून रागवत होतो. आणि समोर एवढा हँडसम बॉस असताना तुला काहीही पडलेली नसायची. अहो मी कसा विचार करणार होते ना तुमचा? तुमचे राहणीमान सगळं काही वेगळं आणि माझे वेगळे. आणि मी काय तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक साधी सरळ मुलगी? मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता तुम्ही माझ्यात प्रेमात पडून माझ्याशी लग्न कराल. खरंच असा विचार मी कधीच केला नाही. पण तुम्ही माझ्याशी लग्न करून माझ्यावर किती प्रेम करता हे मी स्वतः अनुभवले आहे. रुद्र तिच्यावरून येत, मग मी आता तुझा नवरा झालो आहेस तर मला सांग, म्हणजे प्रत्येक मुलगी तिच्या लग्नाचे स्वप्न पाहत असतेच आणि तिचा नवरा कसा असावा हा विचार प्रत्येक मुलगी करतेच. तसं तो पण काहीतरी विचार नक्की केला असेलच ना? राधा त्याच्या डोळ्यात पाहत, हो केला होता ना. माझा नवरा दिसायला हँडसम नसला तरी स्वभावाने खूप चांगला असावा. सॅलरी कमी असती तरी चालली असती. दोघांनी भागवलं असतं आणि सगळ्यात जास्त त्याने माझ्यावर खूप प्रेम करावे. त्याने मला समजून घ्यावे. एकमेकांची मनं जपणारा, लहान लहान गोष्टीत आनंद देणारा, जास्त महाग नाही पण हलकी वस्तू आणावी, ती पण खूप प्रेमाने. एकमेकांच्या सुखदुःखात दोघांनी खंबीरपणे उभं राहून साथ द्यायची, अशा छोट्या छोट्या अपेक्षा होत्या माझ्या. रुद्र हसत, खरंच तू एवढाच विचार केला होता फक्त? हो. रुद्र हसत तिच्या कपाळावर किस करत तिच्या डोळ्यात पाहत, मग आता तर तुला श्रीमंत नवरा मिळाला आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? तुमच्याबद्दल मला एवढंच वाटतं जसं तुम्ही आता माझ्यावर प्रेम करतात ते प्रेम शेवटपर्यंत असेच राहू द्या. कितीही काही प्रॉब्लेम आले तरी माझी साथ सोडायची नाही, एवढंच बस. तुझ्या नवऱ्याकडून तुला एवढंच हवं आहे? हो, मला तेवढंच पाहिजे आहे. तसं खरं तर आपले लग्न झाल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. कधी कुणी माझ्यावर एवढं प्रेम केलं नव्हतं, तेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करत आहात. तुमच्याकडे बघून मला वाटत आहे मी तर माझ्या या राज्याची राणी झाली आहे. म्हणजे बघा ना, मी माझ्या आयुष्यात एकदम साध्या पद्धतीने राहणारी तुमच्यासोबत लग्न झाल्यानंतर कशी राहायला लागली. राधा, खरंच तुझ्या या साध्या स्वभावाच्या प्रेमात जास्त वेडा आहे ग मी. म्हणून तर तू माझ्या हृदयाची राणी आहेस. तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत, राज करतेस तू इथे माझ्या हृदयावर आणि विश्वास ठेव, मी तुला कधीच अंतर देणार नाही.
मला माहिती आहे काही काही गोष्टी मी चुकीचा वागलो, म्हणजे तुला काही न विचारता तुझ्याशी लग्न करून मोकळा झालो होतो. पण मला तू माझ्या आयुष्यात लवकरात लवकर पाहिजे होतीस. मला तुला गमवायचं नव्हतं, म्हणून तुझ्यासोबत लग्न केले मी. त्या दिवशी तुझ्याकडे बघून तुझ्या चेहऱ्यावरील राग मला स्पष्ट दिसत होता. हो, त्या दिवशी मला तुमचा खूप राग आला होता, कारण मला काही न विचारता तुम्ही माझ्याशी लग्न करून मोकळा झाला होता. तुम्ही एकदाही माझ्या मनाचा विचार केला नव्हता. हो, मान्य आहे मी तेव्हा चुकीचा वागलो, पण मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. मला फक्त तू हवी होती, बाकी काही नाही. पण आता जे झालं ते झालं. आता किती प्रेम करतो तुझ्यावर, आणि एवढी सुंदर बायको जवळ असताना नवऱ्याला तिच्यावर प्रेम तर येईलच ना. आणि तो तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतो आणि तिला भान अर्पून किस करत असतो. किस करत बाजूला होत, बायको कसली गोड आहेस ग तू, आणि पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. आता त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरत होते आणि त्याच्या स्पर्शाने ती शहारते. तिचे हात पण त्याच्या डोक्यावरून पाठीवरून फिरत होते आणि तिच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शामुळे त्याला अजूनच प्रेम येत होते. बायको, आपल्या आयुष्यात तो क्षण कधी येईल जेव्हा तू पूर्ण मनाने माझी होण्यासाठी तयार असशील. पण बायको, तू जेव्हा तयार असशील तेव्हाच हा रुद्र पुढे जाईल. तोपर्यंत तुझं हे सुंदर सौंदर्य पाहण्यासाठी वाट पाहील मी. तशी ती लाजून त्याला मिठी मारते. पण बायको, मला खात्री आहे तू लवकरच त्या गोष्टीसाठी पण तयार होशील. तेव्हा मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करेल. मिसेस रुद्र तशी ती अजूनच लाजते आणि तिचा चेहरा लपवते. तो पण तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो. राधा पण त्याला घट्ट मिठी मारून झोपते. राधा आणि रुद्रचं प्रेम असंच बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.